रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। करंजाडे ग्रामपंचायत भाजपच्या सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेला 1 वर्ष पूर्ण झाली। या वर्षस्मृती दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात केक कापण्यात आला। सत्तेत आल्यानंतर सुमारे 31 कामे करण्याचे यश आल्याचे मंगेश शेलार यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। भारत माता की, भारत माता की नमस्कार, मी मंगेश तानाजी शेलार, करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच। नमस्कार, आज आम्ही एक पत्रकार परिषद घेतली की आज आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं। त्याबद्दल मी सर्व जनतेचे, खास करून आमच्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद आहे, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमच्यासाठी खंबीरपणे उभे असणारे आमचे दोन्ही आमदार प्रशांत शेठ ठाकूर, महेश बालदी साहेब यांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो। तसेच पत्रकार परिषद आज इथे उपस्थित होती त्यांचेही आभार मानतो आणि माझ्या जनतेचे आभार मानतो। आज आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। 1 वर्षामध्ये आम्ही अनेक विविध विकास कामं केलेली। त्याबद्दल आता तुम्हाला मी सांगतो, आम्ही टोटल वर्षभरात 31 विकास कामं केलेली आहेत। त्यामध्ये पहिला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं करंजाडेचा प्रवेशद्वार होता, जो मेन एंट्री कमानी प्रवेशद्वार, तो आम्ही पहिलाच सुरुवातीला काम केलेला। त्यानंतर करंजाडे ग्रामपंचायत ही करंजाडे गाव नसून एक शहर आहे, त्या शहरमध्ये अनेक लोक राहायला आलेले आहेत। त्यामुळे आम्ही करंजाडे पाण्याचा प्रश्न पहिला सर्वात पहिले सॉल्व्ह केलेला आहे। कारण की पहिले करंजाडे सेक्टर 2 टाकी होती, जल याची टाकी, त्या टाकीतून पहिले पाणी यायचं। नंतर आम्ही सेक्टर 6ला एक नवीन कनेक्शन घेतला, आमदार महेश बालदी साहेबांचं त्यांचं पाठबळ करून आम्ही MGPकडे नवीन कनेक्शन घेतला। त्या कनेक्शनमार्फत आपण सेक्टर 6ला एक 150 ml लाईन घेतली। त्यामुळे करंजाडे बहुतेक पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे। तसेच ग्रामपंचायत करंजाडेसाठी आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, काय इमर्जन्सी कधी कुठं काय लागतो त्यासाठी ॲम्ब्युलन्स आम्ही ठेवलेली आहे। त्या ॲम्ब्युलन्स ही फ्री कॉस्ट ठेवलेली आहे। तसंच गणपती विसर्जन घाटासाठी गणपती विसर्जन घाट बनवलेला आहे, तोही झालेला आहे। परत आपला टाटा पॉवरचा एक रोड आहे, तो 30 लाखाचा, तोही काम आम्ही केलेले आहे। अशी अनेक विकास कामं केलेली आहे। त्यामध्ये कॉलनीसाठी आम्ही बेंचेस दिलेले आहेत, परत डस्टबिन वाचलेले आहेत, परत अनेक कॉलनीसाठी समस्या आहेत। त्यामुळे आम्ही आता करंजाडे वासीमध्ये रोडचा मोठा गंभीर विषय होता, तर शुल्कला पाठपुरावा करून करंजाडेमध्ये आम्ही टोटल 14 कोटीचा पाठपुरावा शुल्क करून 14 कोटीचं काम आम्ही काढलेलं आहे आणि तोही रोडचं काम आता चालू झालेलं आहे। आणि नक्कीच एक 2-3 महिन्यामध्ये करंजाडे ग्रामपंचायतचे रोड सर्व चकाचक होतील। तसेच करंजाडे कॉलनीसाठी गार्डनचा एक विषय भरपूर फार गंभीर होता, त्यामुळे आम्ही शुल्कला पाठपुरावा करून तो गार्डनचाही पाठपुरावा केलेला आहे आणि आता प्लॅन आलेला आहे नवीन। आणि सेक्टर 3मध्ये शिवमध्ये आपला शिरवी समय मंदिराच्या तिथे आम्हाला मोठा गार्डन 3 एकरमध्ये गार्डन संपूर्ण बनवणार आहेत। तर पाण्याचा विषय आहे, आता एक सेक्टर 6ला नवीन आम्ही टाकी बांधणार आहे, तोही शुल्ककर पाठपुरावा आहे। अनेक अशी विकास कामं आम्हाला करायचे आहेत, ते पाठपुरावा करून नक्कीच माझे सहकारी सर्व माझे सदस्य असतील, उपसरपंच साहेब असतील, आमचे ज्येष्ठ सर्व बलिराम म्हात्रे, कर्णा शेठ शेलार, दोन्ही आमदार यांचा नेहमी मला पाठबळ असतो। काही कुठलंही काम करत असलं माझ्या पाठी सर्व साथी असतात, नाताबे अनेक आमचे सर्व सदस्य, माझे गावकरी, माझे कॉलनीतली सर्व लोक नक्कीच मला सर्व पाठबळ करून जे काही कामं करायचं, आपण कुठलंही काम करायचं असलं तरी पहिले सर्वांशी चर्चा करतो, नंतर सर्वांचा साथ असतो। आमचे ग्रामसेवक आले, नक्कीच शुल्कोचाही सर्वांचा आभार मानतो। 1 वर्षात त्याने आम्हाला रोडचं काम झालं, गार्डनचाही प्रस्ताव केलेला आहे। अशा अनेक आम्हाला 5 वर्ष कामं करायचं आहे। नक्कीच जनतेचं म्हणणं आहे बाबा सर्व कामं झाली पाहिजे, पण आत्ताच आम्हाला 1 वर्ष झालं आहे। 1 वर्षामध्ये आम्ही टोटल 31 कामं केलीत, विकास कामं। अजून 4 वर्षामध्ये नक्कीच चांगली कामं करीन आणि जो तुम्ही आम्हाला विश्वास ठेवला आहे, तो विश्वासाला तडा न जाता नक्कीच 5 वर्षात ज्याची आपली कामं होती, जी आम्ही अजेंडावर घेतलेली होती, त्या अजेंडाची पार पडू। धन्यवाद।